गटारी अमावस्या आता जवळच आलेली आहे, तर त्यानिमित्त आज मस्त असं आळणी मटण बनवलेलं आहे. तर आता इथे आळणी मटणासोबत मटणाचा रस्सासुद्धा इथे बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडल्यास मात्र एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यामध्ये घालायचे आहे 2 चमचे धने पावडर आणि 1 चमचा हळद, थोडीशे जिरे आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. मीठ हे अगदी प्रमाणात घाला, म्हणजे मटण हे खारट पण नाही लागलं पाहिजे आणि जास्त आळणी पण नाही. तर इथे व्यवस्थित असं हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे. 10-15 मिनिट जरी मॅरिनेट केलं किंवा लगेच जरी शिजायला टाकलं तरी पण चालू शकतं बरं का. खूप छान अशी चव येते. तर इथे आता फोडणीमध्ये आपल्याला कुकरमध्येच हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणून आपल्याला इथे 2 पळ्या हे तेल घालायचं आहे आणि तेलामध्ये आता गरम मसाले आपल्याला म्हणजे खडा मसाला हा घालायचा आहे. तर इथे दालचिनी घालायची आहे थोडीशी. त्यानंतर आपल्याला इथे घालायचे आहेत मिऱ्यानंतर थोडेसे तेजपत्ता जो असतो तो घालायचा आहे. व्यवस्थित असं परतून झालं की आपल्याला यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला एक मीडियम साईजचा कांदा. आता कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे जाडसर ठेचलेला आलं आणि लसूण. ठेचलेलं आलं लसूण वापरलं ना खूप छान अशी चव येते. त्यानंतर थोडंसं अगदी दगडफूल घालायचं आहे. दगडफुलाने सुद्धा खूप छान असा स्वाद त्याला येतो. त्यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे मॅरिनेट केलेलं मटण. आता हे व्यवस्थित तेलावर असं परतवून घ्या. हलवून घ्यायचं आहे आणि त्यावर ठेवायचं आहे एक भांडं. त्यामध्ये 2 ग्लास आपल्याला शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे. आता हे पाणी एकदम कडक झालं, वाफा निघायला लागल्या की लगेच हे जे पाणी आहे ते आपल्याला या कुकरमध्ये घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून याच्या फुल गॅसवर 3 शिट्ट्या आणि मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या मी घेणार आहे आणि व्यवस्थित असं मऊ मटण आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही इथे पाहू शकता, तर कुकर थंड झाल्यानंतर हे आळणी मटण आपलं तयार झालेलं आहे. आता याचं सूप म्हणून सुद्धा वापर आपण करू शकतो, लहान मुलांनासुद्धा देऊ शकतो आणि हे आळणी मटण तर आमच्या घरी मुलं पण खातात, मोठी माणसं पण खातात. प्लेन भाताबरोबर तर खूप छान लागतं. आता आपल्याला करायची आहे रश्श्याची तयारी. इथे आता खोबरं घ्यायचं आहे, हे तेलावर भाजून घ्यायचं आहे. कांदासुद्धा तेलावर भाजून घ्यायचा आहे. आलं, लसूण आणि कोथिंबीर. आता याचं वाटण करून घ्यायचं आहे. सुरुवातीला खोबरं, आलं, लसूण याचं वाटण करून घ्यायचं आहे. त्यानंतर घालायचा आहे हा गुलाबी परतलेला कांदा. आता कांदा इथे मी 2 वापरलेले आहेत, म्हणजे ग्रेव्ही आपली घट्ट होते, रस्सा जास्ती होतो आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे परत बारीक वाटून घ्यायचं आहे, म्हणजे भाजी ही अशी व्यवस्थित मिळून येते. तर आता पातेल्यामध्ये हा वाटलेलं जे वाटण आहे ते घालायचं आहे आणि हे वाटण व्यवस्थित असं तेलावर परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आवडीनुसार तुम्ही कुठलाही 1 चमचा मसाला वापरायचा आहे, तो म्हणजे मटण मसाला. तरी त्यानंतर घालायचं आहे लाल तिखट. लाल तिखट हे मी बॅडगीचं वापरलेलं आहे आणि घरगुती जो केलेला जो मसाला आहे तो 1 चमचा. आता आळणी मटणावर जे पाणी आलेलं आहे तेलकट, तर ते यामध्ये घालायचं आहे, म्हणजे त्यामुळे खूप छान अशी तर्री या मटणाला, या भाजीला येते. तर आता यामध्ये हे शिजलेलं मटण आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता यामधलंच मी आळणी जे मटण आहे ते बाजूला काढलेलं आहे काही आणि ही ग्रेव्हीसाठी निम्मं घातलेलं आहे. तर आता इथे गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि जेवढा रस्सा तुम्हाला हवा आहे, पातळ, घट्ट, तेवढा तुम्ही घालायचा आहे आणि व्यवस्थित फुल गॅसवर उकळी येईपर्यंत फुल गॅस ठेवायचा आहे आणि नंतर बारीक करायचं आहे. 5 मिनिट व्यवस्थित असं हे मटण उकळू द्यायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला इथे मिठाचा वापर करायचा आहे चव घेऊन आणि त्यानंतर घालायची आहे कोथिंबीर. आता हा जो मटणाचा रस्सा आहे तो बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खूप छान लागतो. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल
तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हा मटणाचा रस्सा आणि हे आळणी मटण जरूर या गटार अमावस्येला बनवा.